फीस दर वर्षाला किती आहे एका MBBSच्या विद्यार्थ्याला? म्हणजे तो मेरिटने जरी तिथे लागला, ज्याला गव्हर्नमेंट सीट नाही मिळाली, त्याला तिथे 25 ते 30 लाख रुपये वर्षाची फीस आहे. ज्याला परवडेल हे शिक्षण त्याच्यासाठीच आहे. हे जे कोण लोक आजकाल आंदोलन करतायत, सगळं पॉलिटिक्स करतायत, हे दिसतंय की कशाच्या नावाने कोण कशाची पोळी भाजतंय आणि काय करतंय. खरंच विद्यार्थ्यांची एवढी काळजी आहे तुम्हाला? कारण विद्यार्थ्यांसाठी त्या पालकांना माहितीये किती दिवस रात्र काढून त्यांनी अभ्यास करून त्या मुलाला MBBS बनवण्याचं स्वप्न केलंय, आणि त्या स्वप्नामध्ये जेव्हा एखादा मार्क जरी कमी पडतो आणि त्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं, तेव्हा तो पैसा कुठून आणायचा, ती फीस कुठून आणायची, त्याच्या विरोधात कुणीही बोलत नाहीये. ही सिस्टीम कुणी केली आहे, कधीपासून आहे? म्हणजे मला आठवतंय माझं 2004चं MBBSचं ऍडमिशन, 2004ला MBBSला ऍडमिट झाल्यानंतर 2006ला सडनली फीस तिप्पट वाढवली. म्हणजे आता किडण्या विकून पण फीस भरणं शक्य नाही. हे जेव्हा कळालं तेव्हा आम्ही रस्त्यावर आंदोलन केलं, पाय जाळून घेतला, जेलमध्ये गेलो, पण हॉस्पिटलला, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला मनमानी करू दिली नाही. पण त्यावेळेला समाजातला कुठलाही वर्ग आमच्यासोबत आला नाही, कारण आम्ही एकाही पॉलिटिकल माणसाला सोबत घेतला नाही, कुठल्याही पक्षाच्या माणसाला आम्ही सोबत घेतलं नाही. मला अजूनही आठवतंय की आम्ही विद्यार्थ्यांनी मिळून ते आंदोलन सक्सेसफुली जिंकलं, ज्याच्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा नेता किंवा कुणालाही आम्ही पुढे केलं नाही. पण आज जे काही चित्र दिसतंय, विद्यार्थ्यांच्या नावाने त्यांच्या भावनांची खेळणं चाललंय. जे काही टीव्हीवर, मीडियावर, सोशल मीडियावर दृश्य दिसत आहेत, खरंच हास्यास्पद आहे. आणि इथून पुढच्या पिढीने खरंच डॉक्टर व्हावं का, ह्याचाही परत एकदा विचार केला पाहिजे. थँक्यू.